नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर से है, जहां हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे की जयंती के अवसर पर कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां कार्य सम्राट शिवसेना विधायक प्रदीप जायसवाल के मार्गदर्शन में बाला साहब ठाकरे के चरणों में वंदन किया गया। इस अवसर पर राजू अहिरे, उपनगर प्रमुख रमेश भाऊ सूर्यवंशी, उपनगर प्रमुख रामदास भाऊ पवार, उपनगर प्रमुख गणेश भाऊ पवार, युवराज भाऊ वाकेकर, उपनगर प्रमुख पद्मा पशंदे, उप महानगर संगठक सुषमा यादगिरे, उपजिला संगठक रेणु गायकवाड़, उपजिला संगठक संगीता कृष्णा बोर्ड से शिवसेना नगर संगठक आदि लोग मौजूद रहे। प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे। ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 ला मुंबई येथे शिवसेनेची स्थापना करून माझा या महाराष्ट्रातील मराठी माणूस, हिंदू माणूस जगला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत विकास गेला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्या काळातली परिस्थिती पाहता शिवसेना प्रमुखांना सतत ही गोष्ट भेडसावत होती की माझा मराठी माणूस या महाराष्ट्रामधला असताना सुद्धा तो विकासापासून कोसो दूर आहे आणि त्याच्यापर्यंत विकास जायला पाहिजे। म्हणून शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना हळूहळू या महाराष्ट्रामध्ये आज वटवृक्षाच्या रूपानं मोठी झालेली आहे आणि आज तळागाळातला माणूस शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, आपण पाहिलेलं असेल की एक रिक्षा चालवणारा असेल, पान टपरी चालवणारा असेल, काम करणारा व्यक्ती असेल, आज मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, महापौर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झालेला। म्हणून बाळासाहेबांचं नाव अजरामर आहे। ते अजरामर नाव या मराठी माणसामध्ये आणि हिंदुत्वामध्ये रुजवण्याच्या दृष्टीनं या महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री तथा आजचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांनी या शिवसेनेला मोठं करण्याच्या दृष्टिकोनातून ही शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यांनी ही शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये बलाढ्य अशी ठेवलेली आहे। त्याच विचाराने या संभाजीनगर मध्यमध्ये सुद्धा आणि या संभाजीनगरमध्ये आमचे लोकप्रिय लाडके आमदार प्रदीपजी जायसवाल साहेब असतील, युवा नेतृत्व ऋषीभैया जायसवाल असतील, यांच्या रूपाने आज ही शिवसेना या संभाजीनगरमध्ये त्याच ताकदीनं आज शिवसेना प्रमुखांच्या विचारानं उभी आहे। म्हणून आज संभाजीनगर मध्यच्या वतीनं माननीय प्रदीपजी जायसवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेतृत्व ऋषीभैया जायसवाल यांच्या मार्गदर्शनाने आज टीव्ही सेंटर येथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। त्यांना या ठिकाणी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही करतो। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, हिंदू माणसांना पासून वाचवण्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना उभी केली, त्या शिवसेनेने सर्व हिंदू मराठी बांधवांना एक ऊर्जा देऊन सही आम्हाला एक ताकद निर्माण केलेली आहे। त्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सुषमा आणि यादगिरे पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मध्य, बाळासाहेब ठाकरे हे म्हणजे हिंदू हृदय सम्राट यांना लोकांनी पदवी दिली होती, पण त्यांनी तरुण वर्गावर त्यांच्या मनावर खूप मोठं राज्य केलेलं आहे। आजही आमच्या महिला मान सन्मानानं आणि ताकदीनं उभ्या राहतात, त्याचं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे। आणि आज हा महिलांना मान सन्मान भेटतो तो बाळासाहेबांमुळे। आणि आज आपण जर पाहिलं तर ह्या संभाजीनगरचं म्हणजे संभाजीनगरचा विश्वास, संभाजीनगरचं प्रेम आजही खळखळून वाहलं बाळासाहेबांना दिलं लोकांनी, कारण आमचे सर्व उमेदवार इथं भरभरून निवडून आलेले आहेत, खूप मतदान दिलेले आहे, खूप विश्वास लोकांनी ह्या बाळासाहेबांमुळे या शिवसेनेवर टाकलेला आहे। म्हणून संभाजीनगरचं जे प्रेम आहे ते असंच राहणार आहे, त्याच्यात काही कमतरता होणार नाही, कारण बाळासाहेबांनी जो मराठी माणसांचा मानबिंदू, मराठी माणसांची जी ताकद वाढवली त्याचं प्रतीक म्हणजे आज संभाजीनगरचे 6 उमेदवार आमचे शिवसेनेचे ह्याच जनतेने निवडून दिलेले आहेत, कारण ह्या जनतेचा विश्वास बाळासाहेबांवर होता, प्रेम बाळासाहेबांवर
बाळासाहेबांमुळं आज आमची एवढी मोठी महिला आघाडी जी शिवसेनेत काम करते ती फक्त बाळासाहेबांमुळं आणि त्यांना मान सन्मान देतात हे लोक ते बाळासाहेबांमुळं. म्हणून आम्हाला बाळासाहेबांवर खूप प्रेम आहे, विश्वास आहे. त्या ताकदीला आम्ही बाळासाहेबांमुळं आज उभे आहोत. आणि बाळासाहेबांचं जे म्हणजे हिंदू हृदय सम्राट ही पदवी त्यांना लोकांनी दिली होती. तसेच आमचे कार्यसम्राट जयस्वाल साहेब त्यांनी पण बाळासाहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून ह्या शहराला खूप विकास म्हणजे मध्यचा विकास 85% झालेला आहे. काही भाग राहिलेला आहे तो पण होतोय. त्याच्यामुळं आज आम्ही इथं सर्वजणी अशा अशी अभिमानानं उभे आहोत. आणि बाळासाहेबांना आज जी 99 वर्ष त्यांना पूर्ण झालेले आहेत त्यांना मी विनम्र आमच्या महिला आघाडीतर्फे अभिवादन करते आणि सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत माता तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे व्यवस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आज बाळासाहेबाचा 23 जानेवारीचा वाढदिवस असतो. बाळासाहेबाला मी अगदी जवळून पाहिलेलं आहे. बाळासाहेबांना मी स्वतः बाळासाहेबांचा सत्कार केलेला आहे, महासाहेबाचा सुद्धा सत्कार केलेला आहे. ज्यावेळेस हे औरंगाबाद नाव होतं आणि संभाजीनगर करायचं होतं त्यावेळेस मी स्वतः बस स्टँडला शिडीवर चढून संभाजीनगर नाव कोरलं होतं. त्यामुळं बाळासाहेबाला मी जवळजवळ खूप 35-40 वर्षापासून ओळखत होते. त्यामुळे मला बाळासाहेबांची शिवसेना ही हाडको सिडकोला तर सगळ्यात जादा बाळासाहेबांची शिवसेना आहे. कारण हाडको सिडको हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळं बाळासाहेबांचे ह्या हाडको सिडकोवर खूप खूप मोठे आशीर्वाद आहेत. आणि जे आता मुख्यमंत्री झाले होते शिंदे साहेब यांनी सुद्धा महिलांसाठी खूप काही कामं केलेले आहेत. महिलांना 1500 रुपयाची योजना आणली. नंतर आता परत उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळं आम्हाला उपमुख्यमंत्री वाटतच नाही. आमचे सध्या मुख्यमंत्री हे शिंदे साहेबच आहेत, एकनाथ शिंदे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत. बाळासाहेबांनी प्रत्येक हिंदुत्ववादी महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेत हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माविषयी महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।